44वी बुक निहारिका बुक क्लबची सभा आहे. आज सगळ्यांना आपल्याला पहिल्या सूचनेप्रमाणे मंजुषा गाडगीळ या सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांचं खुलभर दुधाची कहाणी या पुस्तकाचा परिचय करणार होत्या. आणि अगदी सकाळी आज 7 वाजता त्यांचा निरोप आला की त्यांना खूप व्हायरल फीवर आलेला आहे म्हणून. मग मी लगेच डॉक्टर पाटणकरांना फोन केला. पुन्हा माझी 8 वाजता प्रिसिजनची खंदक बागेची मीटिंग होती. पुन्हा त्यात मी अडकले की बघ ह्याला विचारा. तर मला त्याच्यासाठी अगदी पहिल्यांदा सुरुवातीलाच धन्यवाद द्यायचे आहे की इतकी शॉर्ट नोटीस. म्हणजे आज सकाळी 8 त्यांना मी फोन केला. मी म्हटलं तुम्ही इंग्लिश बुक क्लबचे मेंबर आहे अनेक वर्षापासूनचे, त्याच्यामुळे जे काही इंग्लिशसुद्धा पुस्तक वाचलं असेल किंवा दुसरे एखादं पुस्तक असेल त्याचा पुस्तक परिचय आज करून द्याल का. आणि त्यांनी अगदी वेळेवर हो म्हटलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या महिन्यामध्ये गावातही खूप सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कालच प्रवीण दवणे यांचा प्रिसिजनचा अभिवाचन झाला. आता त्यांची आणि आपली त्यांचा पहिला शनिवार आणि आपला पहिला रविवार अशी लागोपाठच होत आहे. पण मला सांगायला आनंद वाटतो आहे की आता ह्या सगळ्या बुक क्लबमुळे वाचन चळवळ खूप चांगल्या पद्धतीने पसरलेली आहे. आज मंजुषा गाडगीळच्या बुक क्लबला 25 वर्ष पूर्ण झाली. त्या क्लबच्या सदस्य आहे कुलकर्णीताई, हे आमच्या फिल्म सोसायटीचे आहे. असे काही खूप कॉमन ग्रुप आहे. सौम्या जक्कल आहे, तिने आत्ताच 6 महिने झाले तिच्या बुक्स अँड बियॉन्डच्या बुक क्लबला. त्यात 60 महिला सामील आहे. आणि त्यातही कुठलीही पुस्तकं विकत घ्यायची नाही आहे, देणं घेणं नाही आहे. एक पुस्तक ती महिन्याच्या सुरुवातीला सांगते, म्हणजे त्याच्यात मग ते पुस्तक एकमेकींना द्या किंवा त्याचं PDF मिळवा किंवा लायब्ररीमधून आणा आणि सर्क्युलेट करा. सो दॅट मंथ एंडला जेव्हा मीटिंग होते त्यावेळेला सगळेजण त्याच्यावर चर्चा करू शकतात आणि एक जण इंट्रोड्यूस करतात. असा एक छानसा ग्रुप तिथेही झालेला आहे. आणि बऱ्याच सगळ्या तरुण बायका आहे. काहींनी आधी वाचन केलेलं नाही आहे पण आता वाचायची इच्छा आहे. मुलं थोडी मोठी झालेली आहे. अशा सगळ्या त्याही क्लबच्या इफ्रा आलेली आहे. सुमेरकांत कंदलगावकर पण सगळ्या कॉमन ग्रुपमध्ये आहेत. तर असे मला वाटतं की आपण कुठल्याही क्लबचं नाव आहे आणि कोण त्याच्यात मेंबर आहे ह्याचे मेंबर आहे असं न करता साधारण वाचनाची आवड असलेले सगळेच एकमेकांचे प्रत्येक कार्यक्रम अटेंड करायला जातो आहे. आणि या दृष्टीने हा एक उपक्रम पुस्तक परिचय या क्लबचं वैशिष्ट्य सांगायला म्हणजे इथे पण आम्ही पुस्तकं खरेदी विक्री करत नाही, एक्सचेंज करत नाही. आणि स्त्रिया पुरुष सगळेच आहे. विषयाचं बंधन नाही. आणि भाषा साधारण मात्र हिंदी, इंग्लिश, मराठी अशा 3च ठेवतो. ते तिन्ही भाषेतल्या कोणत्याही पुस्तकाचा, आपण वाचलेल्या पुस्तकाचा परिचय करून देतो. आणि सगळ्या नवीन लोकांना सांगायला वाटतं की आपण ते पुस्तक वाचलंच पाहिजे असं नाही आधी. तर आता ऐकल्यावर म्हणजे इतकं सविस्तर सांगितलं जातं की कधी कधी वाचल्याचा आनंद मिळतो आणि कधी कधी काही लोक नंतर ते मिळवूनही वाचतात. तर हा उपक्रम आता गेली 13 वर्ष छान चालू आहे आणि सगळ्यांना तो अतिशय आवडतो आहे. आज मला वाटतं सर पहिल्यांदा करतायत. किरणनी 2 वेळा केला होता पुस्तक परिचय. मी केलं होतं आधी केला होता का. नाही मला तर म्हणजे खूप आधी असेल, खूप वर्ष अलीकडे तरी आठवत नाही. तर त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांनी आज जे पुस्तक सिलेक्ट केलं आहे टोनी जोसेफ यांचं अर्ली इंडियन्स, म्हणजे साधारण पूर्ण मानव जातीचा काय म्हणावं आपलं वंशाचा इतिहास, त्यांच्या निर्मितीपासूनचा असं असलेलं इंटरेस्टिंग पुस्तक आहे. त्यांचं इंग्लिश बुक क्लबमध्येही सगळ्यांना खूप आवडलं होतं. मी त्यांना विनंती करते त्यांनी हा पुस्तक परिचय सुरू करावा. धन्यवाद संध्या. खरं सांगायचं ती 144वी सभा आहे म्हटल्यावर मला थोडीशी पाल चुकचुकली की सभेची उपस्थितीसुद्धा 144 कलम लागू असल्याप्रमाणे होईल की काय. पण सुदैवाने तसं दिसत नाही आहे. मी आज ह्या पुस्तकाबद्दल जो बोलतो आहे, अर्ली इंडियन्स, हू वेअर द हराप्पन्स, डिड द आर्यन्स मायग्रेट टू इंडिया, आणि ही कास्ट सिस्टीम आपल्याकडची जाती व्यवस्था आणि आपली जाती व्यवस्था कशी सुरू झाली याबद्दलचा थोडा उहापोह या पुस्तकात आहे. मी थोडक्यात सांगणार आहे. प्रथम हे पुस्तक मी का निवडलं वाचायला आणि मग प्रेझेंट करायला, त्याच्या मागची पूर्वपीठिका. त्यानंतर ह्या पुस्तकातले काही उतारे जे आहेत त्याबद्दल मी थोडंसं बोलेन. आणि एक 15 मिनटं माझी कारण हे पुस्तक जे आहे हे विचारप्रवर्तक पुस्तक आहे. काही प्रमाणात थोडंसं कंट्रोवर्शियली म्हणता येईल आपल्याला की त्याच्याबद्दल वादविवाद पण आहेत. त्यामुळं आपल्यासारख्या सुजाण श्रोतृवृंदाकडनं काही तुमचे मतं ऐकायला मिळेल तर मला आनंद होईल. मला पहिल्यापासूनच इतिहासाबद्दल थोडीशी गोडी आहे आणि खास करून पूर्वीचा इतिहास, प्रागैतिहासिक म्हणजे प्री हिस्टॉरिक. पहिलं मी त्यातलं पुस्तक वाचलं होतं ते गन्स जर्म्स अँड स्टील नावाचं, की ज्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजी, मानववंशशास्त्राबद्दल संपूर्ण जगाबद्दल लिहिलेलं होतं. त्यानंतर अर्थात आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं पुस्तक म्हणजे होमो सॅपियन्स.
पण मला एक उत्सुकता होती की ह्या सगळ्याची हे सगळं जागतिक वगैरे झालं, पण आपल्या भारतीय लोकांशी संबंधित आम्ही कोण आहोत, कुठनं आलो आहोत, याबद्दलची उत्सुकता होती आणि त्याकरता मी हे पुस्तक निवडलं. आणि जेव्हा हा लेखक जो आहे टोनी जोसेफ, हा स्वतः काही मानववंशशास्त्रज्ञ वगैरे नाही आहे. हा वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिणारा बिझनेस स्टँडर्डचा एकेकाळचा एडिटर आहे. पण त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे. त्यांनी ॲक्च्युली ह्या सगळ्या हराप्पन साईट्स, ह्या सगळ्या ज्या जागा आहेत तिथं तो गेलेला आहे आणि अनेक इतिहास तज्ज्ञांशी, पुरातत्व तज्ज्ञांशी आणि भाषा तज्ज्ञांशी बोलून त्यांनी मग हे पुस्तक खूपशा रेफरन्सेसनी लिहिलेलं आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये आता संध्यानी विचारलं की किती पानी पुस्तक आहे, तर पुस्तक आहे फक्त 250 ते 240 पानाचं. पुढची 40 पानं नुसते रेफरन्सेस आणि अपेंडिक्सच आहे. म्हणजे एवढे त्यांनी अभ्यास पूर्ण केलेला आहे. तरीसुद्धा काही कॉन्ट्रोवर्सीज येणारच आहेत. तर आपण सुरुवात करूया. या पुस्तकाचं त्यांनी, मला ह्या लेखकाचं आवडलं काय की तसं बघायला गेलं तर तसं एक लिस्ट आहे. कारण आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र, लिंग्विस्टिक्स भाषाशास्त्र आणि जेनेटिक्स म्हणजे जनुकशास्त्र, हे सगळे तसे समजायला अवघड आहेत. आणि त्याचा सगळ्याचा संबंध आपल्या ह्या पूर्ण इतिहासाशी, विशेषतः प्रीहिस्टॉरिक याच्याशी जोडणं हे अवघड काम त्यांनी सोप्या भाषेमध्ये आणि खूप ठिकाणी सुंदर उदाहरणं देऊन केलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की प्रीहिस्टॉरिक म्हणजे काय. तर साधारण हिस्ट्रीचे असे 3 भाग, इतिहासाचे 3 भाग केले जातात. एक म्हणजे हा प्रागैतिहासिक, म्हणजे जेव्हा माणसाला लिपी नव्हती, लेखन नव्हतं आणि त्यामुळं तेव्हाचे जे काही आपल्याला, आपण जे काही आडाखे किंवा अंदाज बांधतो ते आपल्याला पुरातत्वशास्त्रातनं मिळालेल्या गोष्टींवरनं आपण बांधतो. कुठे भांडी मिळाली आहेत, कुठे शस्त्र मिळाली आहेत, कुठे भित्तिचित्र आहेत, याच्यावरून आपण बांधतो. पण तिथल्या माणसांची नावं वगैरे आपल्याला काही माहीत नसतं. त्यांच्यामध्ये काय संवाद होत असेल काही माहीत नसतं. तर हा जो काल आहे, कालखंड आहे, तो प्रामुख्याने आहे ज्याला आपण पाषाण युग आणि ताम्रयुग म्हणतो, त्या काळातला आहे. कारण लिपीला सुरुवात ही झाली ही मेसोपोटेमियामध्ये, म्हणजे आजच्या इराकमध्ये, टायग्रिस आणि युफ्रेटिसच्यामध्ये, तिथे पहिल्यांदा लिपीला सुरुवात झाली. आणि ती साधारणपणे 7 ते 6-7 हजार वर्षापूर्वी असेल. मग आपल्याकडे हराप्पन लिपी तर आहे. मग हराप्पाला आपण प्रागैतिहासिक म्हणायचं काही आजच्या इतिहासातलं म्हणायचं. इतिहास म्हणजे जेव्हा ती लिपी आपण वाचायला लागतो आणि आपल्याला कळायला लागतो तो इतिहास झाला. कारण आता आपल्याकडे लिखित पुरावे आहेत. त्याच्याबरोबर त्यांनी मग अजून एक भाग काढला ऐतिहासिक आणि प्रागैतिहासिकमध्ये, प्रोटो हिस्टॉरिकल, मध्य ऐतिहासिक. म्हणजे लिपी तर आहे पण ती वाचताच येत नाही आहे, जी हराप्पन लिपीची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं आपल्याला त्याला धड ह्याच्यातही बसत नाही, धड त्याच्यातही बसत नाही. तर हा असा कालखंड. हे पुस्तक जे प्रामुख्याने आहे ते प्रागैतिहासिक कालापासून हराप्पा संस्कृती आणि साधारणपणे इसवी सनाच्या नंतर 1-2 शतकं इथपर्यंत, म्हणजे आत्ताचा अर्वाचीन इतिहास याच्यामध्ये फारसा घेतलेला नाही आहे. या पुस्तकाचं मी म्हटलं ना की उदाहरण तो फार छान देतो. इतिहासाकडे बघाल कसे आपण, त्यात आपण नक्की काय शिकतो. तर तो पहिलंच वाक्य हे म्हणतो की जग जसं दिसतं तसं नसतं. आपण पहिल्यापासून म्हणतो, दिसतं तसं नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आत्ता आपण इथं बसलेले आहोत. आपण स्थिर आहोत का? आपल्याला वाटतं आपण स्थिर आहोत, पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? तर हे उदाहरण तसंच देतो की आपली ही जी आकाशगंगा आहे तीच मुळात 21 लाख किलोमीटर वेगाने विश्वामध्ये भ्रमण करते. त्याच्यामध्ये पृथ्वीचा स्वतःचा फिरणारा वेग धरा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते तो वेग धरा, सूर्य आपल्या 7 घोड्यांसह जो आकाशगंगेत फिरतोय तो वेग धरा. ह्या 1-2 मिनटामध्ये तसं बघायला गेलं तर आपण लाखो किलोमीटर पुढे गेलेलो आहोत. पण वी डोंट रिअलाइज इट. तो इतिहासाची थोडीशी सांगड कुठे घालतो. तो म्हणतो की तुमच्या वाचकांचेही 2 प्रकार असणार आहेत. आपण लहान असताना जादूचे प्रयोग बघतो, खूप आनंद होतो.
पण त्या जादूच्या प्रयोगामागची आपल्याला ट्रिक त्याची जी मखलाशी काय ते कळलं तर मग त्यातला आपला आनंद जातो आणि त्यामुळे दुःख होऊ शकतं, पण एक दुसऱ्या प्रकारचे असतात, अरे वा हे पण होतं काय म्हणून ते अजून पुढं काहीतरी बघायला जातं. तसंच हे वैश्विक ज्ञानाच्या बाबतीत आहे किंवा इतिहासाच्या बाबतीत आहे. कदाचित आपण जेव्हा खूप मोठ्या दूरच्या पल्ल्यापासून बघायला लागतो त्यावेळेला, म्हणजे जसं बघा ना आपण रात्री आकाशाखाली झोपतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला असं मनात येतं की किती क्षुद्र आहोत आपण. आणि त्याउलट असाही विचार येतो एवढ्या मोठ्या विश्वाचा पसारा आहे तो मला समजतोय किती भाग्यवान आहे मी. हा पहिल्यांदाच सांगतो की तुम्ही वाचक किंवा मी असं म्हणेन की आपण आत्ता जे श्रोते आहोत हे आपण दुसऱ्या प्रकारचे आहोत, किती भाग्यवान आहोत. अशा प्रकारे तो उदाहरणं देत जातो. आणि मग तो सुरुवातीला आपली एक पूर्वपीठिका तयार करतो की मानव कधी आला, केव्हापासून आला. पृथ्वीचं आयुष्य 4.5 अब्ज वर्ष आहे. त्यातले साधारणपणे 3.5 पावणे 4 अब्ज वर्षापासून तिथे जीवाश्म म्हणजे थोडीशी जीव सुरुवात झाली. मानव आपल्याला माहीत असला आजचा हा होमो सॅपियन्स. होमोच्या अनेक अजून होत्या, होमो इरेक्टस होता, आपल्याला निअँडरथाल माहितीच आहे, डेसोव्हिनियन्स म्हणून होते. हे सगळे तसे बघायला तर आपले दूरचे कझिन्स झाले, पण ते सगळे नामशेष होत गेले. होमो सॅपियन्स कधी आला तर पहिला त्याचा एव्हिडन्स आहे, त्याचा पुरावा आहे तो 3 लाख वर्षापूर्वी. बऱ्याच वेळेला आपल्याला जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आपले आधीचे पूर्वज जे ते कसे दिसत असतील, पण मग आपल्यासमोर बऱ्याच वेळेला तर ते आफ्रिकन लोक कसे तसे आपण पूर्वी दिसत असणार. पण आपल्या हे लक्षात येत नाही की इतक्या वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये देखील आपल्या इतकेच बदल झालेले आहेत. त्यामुळं आपण मग ओरिजिनल भारतीय कसे दिसत असतील म्हणल्यावर ते आपण म्हणतो हे आदिवासी आणि याच्यामधले लोक आहेत तसे, कारण त्यांच्यामध्ये काही बदल झालेले नाही. हे आपली सगळी गृहीतकं नवीन अभ्यासामधनं कशी खोटी ठरतात ते सांगतो. आणि तो म्हणतो आपले पूर्वज कसे दिसत होते बघायचं असेल फक्त आरशात बघा, कारण तुमच्यामध्ये देखील तितकाच बदल झाला आहे जेवढा आफ्रिकेमधनं झालेला आहे. आणि मग तो थोडीशी आपल्याला हे सांगतो की सुरुवात मी म्हटलं की 3 लाख वर्षापूर्वी हा होमो सॅपियन्स पहिला त्याचा पुरावा दिसतो. इतिहास हा काही बाबतीमध्ये शास्त्रासारखा आहे, विज्ञानासारखा आहे. नवीन पुरावे आले की आधीचा इतिहास बदलावा लागतो आणि तो बदलतोही. या बाबतीत इतिहास आणि विज्ञानामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. तर आत्ताच्या पुराव्याप्रमाणे 3 लाख वर्षापूर्वी. आणि मग त्यानंतर ही कुठं सुरुवात झाली. मुळात माणूस म्हणजे आपण डार्विनचा सिद्धांत वाचला आहे की आपले पूर्वज आपले चिंपांझी होते. आजही आपला आणि चिंपांझींचा जो जनुकीय नकाशा आहे तो 96% सारखा आहे. पण म्हणून आपण चिंपांझी आहोत का? नाही आहोत. तर त्यापासून जी वेगवेगळी मानव निर्मिती झाली ही वेगवेगळ्या ठिकाणी झाली. पण तरी आपण सगळ्यांनी हे ऐकलं असेल की आपल्या सगळ्यांची एक जगन्माता जी आहे ती एकच आहे आणि ती आफ्रिकेमध्ये होती. सुमारे 80,000 ते 1 लाख वर्षापूर्वी किंवा त्याच्याही पूर्वी. मग हे कशावरनं काढलं या लोकांनी. तर आताच्या काळामध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये आधी फक्त पुरातत्वशास्त्रातनं हे कळत होतं, पण आता गेल्या काही वर्षांमध्ये जेनेटिक मॅपिंग जनुकांचं किंवा आपल्या गुणसूत्रांचं ज्या प्रकारे नकाशे तयार केले गेले, जिनोम मॅपिंग, आणि ह्यातनं त्यांना आता गेल्या 10 वर्षामध्ये तर जुन्या काळातले म्हणजे अगदी 4-5 हजार वर्षापूर्वीच्या किंवा 8-10 हजार वर्षापूर्वीचे जे काही अवशेष मिळालेले आहेत हाडांचे, तर त्याच्यामधनं त्यांना ते काही गुणसूत्र आणि काही ही जनुकं काढता आली, त्याचा ॲनालिसिस करता आला. आणि त्याच्यावरनं त्यांनी ओळखून काढलं की आज सर्व जगात, आफ्रिकेच्या बाहेरच्या सर्व जगात जी काही माणसं आहेत त्या सगळ्यांमध्ये त्या पहिल्या मातेचा जनुकं जे आहेत ती सगळ्यांमध्ये आहेत. इथं तो जेनेटिक्समध्ये थोडंसं आपल्याला सांगतो आणि अगदी सोप्या भाषेत सांगतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली 23 गुणसूत्र आहेत, 23 जोड्या आहेत क्रोमोसोम्स किंवा गुणसूत्रांच्या म्हणू आपण. आणि त्यातले एक जोडी आहे ती एक्स आणि वाय की जी आपला लिंग ठरवते.
पण एक क्रोमोसोम आहे, एक जनुक असं आहे, तर एक DNA आपण म्हणू, त्यातला DNA हा मायटोकॉन्ड्रियल म्हणजे जो आपल्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये नाही आहे, मुख्य भागात नाही आहे, पण हा मायटोकॉन्ड्रियल DNA जो आहे तो फक्त आईकडून मुलांकडे जातो. आणि हा मायटोकॉन्ड्रियल DNA जो आपल्या पहिल्या आणि त्याचा जर शोध करत गेलो आपण, तर आपल्याला आपली आईची 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 आई वगैरे हे कळत जातं. आणि तसंच वाय क्रोमोसोम की जो फक्त पुरुषांमध्ये आहे, स्त्रियांमध्ये XX असतं आणि पुरुषांमध्ये XY आहे. तर वाय क्रोमोसोममधला जो DNA आहे त्याचा जर आपण पूर्वापार शोध करत गेलो तर आपल्याला वडील, वडिलांचे वडील, वडिलांचे वडील असे आपल्याला पॅटर्नल किंवा आपली पितृ साईडने येणारी आपली पिढी ज्यात आपल्या काय काय पिढ्या आहेत ते आपल्याला कळू शकतं. अर्थात तेवढ्यानी भागत नाही, त्या जोडीला बाकीचे सगळे करावे लागतात. 3 गोष्टी तो सांगतो की याच्यावरून आपण कसं करतो, तर तो उदाहरण देतो की आपलं जसं झाड उगवतं तसं पहिल्यांदा एक तो जिनोमनी सुरुवात झाली, मग त्याला फांद्या फुटतात, त्या फांद्यांना परत फांद्या फुटतात, त्यांना परत धुमारे अजून फुटत राहतात. तर त्या प्रकारे आपण जर बघत गेलो तर आपल्याला लक्षात येतं की आपली जिनिओलॉजी, आपली जनुकं कशा प्रकारे आली आपण ती ट्रेस करू शकतो. एवढंच नाही तर आज आपण हेही बघू शकतो की माझ्या जनुकाशी संबंधित असलेली माणसं जगात कुठे कुठे विखरली आहेत. आता हे खूप मोठं काम आहे म्हणून सुपर कॉम्प्युटर्समध्ये शक्य झालं आहे. आपल्या सेल्समध्ये 300 कोटी जनुकं आहेत आणि त्यांच्यामध्ये साधारणपणे 0.1% म्हणजे 2 माणसांमध्ये फरक जो असतो तो 0.1% म्हणजे फक्त 30 लाख जनुकांनी इतकाच असतो. पण हा फरक जसजसं तुमचं नातं म्हणजे तुम्ही डिस्टन्स लांब लांब होत जातात तसतसं तो वाढत जातो. आणि ह्या जनुकांमध्ये काही बदल जे होत असतात, ॲडॅप्टेशन होत असेल, म्युटेशन्स म्हणतात की सडनली होणारे बदल, ह्या बदलांचं सुद्धा एक, जसं आपल्याकडे आपण म्हणतो की बाळ हे 9 महिने आपल्या ह्युमन्समध्ये, माणसांमध्ये बाळ हे 9 महिन्यांनी जन्मतं. काही प्राण्यांमध्ये अजून जास्त वेळ लागतो किंवा याच्यात कमी आहे. तसं हे जनुकांमध्ये होणाऱ्या बदलांचं किंवा म्युटेशन्सचं सुद्धा एक पिरियॉडिसिटी, एक ठराविक त्याला वारंवारिता आहे. त्यावरनं आपल्याला कळू शकतं की कुठलं पॉप्युलेशन, म्हणजे पॉप्युलेशन जेनेटिक्स म्हणतात, हे कळून आपल्याला कळू शकतं की कुठली पॉप्युलेशन कधी बदलली आणि काय झालं होतं. आता त्याच्या जास्त डिटेलमध्ये न जाता मी एवढंच म्हणेन की मग आपण फर्स्ट इंडियन्स आपण त्यांनी चॅप्टर्स कसे केलेले आहेत, तो 4 चॅप्टर, 4 याच्यामध्ये भाग आहेत. फर्स्ट इंडियन्स म्हणजे पहिले भारतीय, पहिले फार्मर्स किंवा पहिले आपले शेतकरी, पहिले सिव्हिलायझेशन म्हणजे शहरी लोक म्हणजे हराप्पन्स, आणि शेवटचा चॅप्टर आहे शेवटचे स्थलांतरित, द लास्ट मायग्रंट्स, द आर्यन्स. हे त्यांनी 4 भागात असं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि शेवटचा जो त्यांनी दिलेला आहे एपिलॉग, त्याच्यामध्ये ह्याच्यावरची जी चर्चा आणि कंट्रोवर्सीज जे आहे त्याच्याबद्दलच्या वादविवाद आहेत त्याबद्दल तो बोलतो. तर फर्स्ट इंडियन्स कोण, आपण म्हटलं की हे होमो इरेक्टस हे किंवा हे निअँडरथाल ही मंडळी लाखो वर्षांपासून होती आणि ती भारतात सुद्धा होती. पण त्यांना आपण फर्स्ट इंडियन म्हणायचं का? आज जगामध्ये इन्क्लुडिंग भारत, आपल्या जीन्समध्ये, आपल्या या जनुकांमध्ये 2% जनुकं ही निअँडरथाल लोकांची आहेत. कारण निअँडरथालच्या कवट्यांमधनं जी जीन्स काढले त्याच्यावरून लक्षात येतं. मग त्यांना आपण आपलं पूर्वज मानायचं का? पण निअँडरथाल नामशेष होऊन जवळजवळ 20-25 हजार वर्ष झाली. पण ते आपले जास्तीत जास्त आपण म्हणू डिस्टंट कझिन्स आहेत, दूरचे नातेवाईक आहेत. हा होमो सॅपियन्स हा जो प्रकार आहे, तर हा याचेसुद्धा आफ्रिकेमध्ये, म्हणजे त्यांनी जेव्हा जीन्स बघितले, मी मगापासून म्हणतो आहे की आफ्रिकेच्या बाहेर असलेल्या सर्व जनतेचं, माणसांची एकच कॉमन आई आहे. आफ्रिकेत तसं नाही आहे. कारण आफ्रिकेमधले जे मल्टिपल ग्रुप्स आले, त्यांनी त्याला हॅप्लो ग्रुप म्हटलं आहे की त्या जनुकाचं जो सुरुवात झाली ते ब्रँचला त्याला सब हॅप्लो ग्रुप अशी नावं दिली आहेत. तर पहिली आफ्रिकेमधनं जे आली त्याच्यामध्ये 4-5 लोक होते, पण त्यातल्या फक्त L2 का L3
हे हॅप्लोग्रुपचे लोक आहेत तेवढेच फक्त आफ्रिकेतनं बाहेर पडले. आणि गंमत म्हणजे ते एकाच वेळेला बाहेर पडले, साधारणपणे 70,000 वर्षापूर्वी. आणि ते मग सगळीकडं जगभर विखुरले. आपल्याकडं भारतामध्ये ही मंडळी आली 65,000 वर्षांपूर्वी. तेव्हा अजूनही पाषाणयुग चालू होतं. अजूनही तेव्हा दगडाची हत्यारं वापरत होते. साधारण 10,000 इसवी सनापूर्वी 10,000 वर्षापर्यंत हे पाषाणयुग चालू होतं. नंतर ती दगडाची शस्त्र जरा जास्त फाईन झाली, बारकी बारकी टोकदार वगैरे व्हायला लागली. आणि त्यानंतर आलं ताम्रयुग, किंवा जेव्हा तांब्याचा पहिला मेटल शोध लागला तो तांब्याचा, आणि तांब्याचा वापर सुरू झाला होता. ही मंडळी आली 65,000 वर्षांपूर्वी. इथनं काही काही तेव्हा ते विखरले, पण बहुतेक सगळे इथं जे राहिले त्यावेळेला ते पहिल्यांदा आले तिकडून आफ्रिकेमधनं, अरेबिया वगैरे असं करत आजच्या पाकिस्तानच्या मार्गे आले. आणि त्यामुळं पहिली त्यांच्या खुणा आपल्याला दिसतात त्या मेहरगड म्हणून जी जागा बलुचिस्तानमध्ये, तिथं आपल्याला पहिल्यांदा दिसतात. तिथनं ते आले, पण तिथे देखील अजून सिव्हिलायझेशन सुरू झालं होतं, किंबहुना अजून ॲग्रिकल्चर म्हणजे शेती अजून सुरू झालेली नव्हती. पशुपालनसुद्धा सुरू झालेलं नव्हतं. पहिला पशु कुठला माहिती आहे? आपण पाळलेला मानवाने कुत्रा हा पहिला पशु पाळलेला. पण त्याला देखील सुरुवात झाली साधारण 12,000 ते 15,000 वर्षापूर्वी, त्याच्या आत नाही. मग नंतर साधारणपणे इसवी सनापूर्वी 10,000 वर्षापूर्वी जगात जागोजाग शेती सुरू झाली. सुरुवातीला फक्त बार्लीला मराठीत काय म्हणतात नाही लक्षात येत नाही. जव आणि गहू याची पहिल्यांदा शेती सुरुवात झाली. पण आपल्याकडे ती शेती अगदीच म्हणजे सुरुवातीला म्हणजे जंगली गहू असायचा, जसा उत्तर प्रदेशमध्ये जंगली तांदूळ वगैरे होता पहिल्यांदा 12,000 वर्षापूर्वी. त्यामुळं सुरुवात तर झाली होती, पण हे जास्त वेगाने कुठं वाढलं तर पहिलं स्थलांतर जे झालं ते इराणमधनं झालं. झाग्रोस म्हणून जी एक पर्वतराजी आहे, तिथले शेतकरी पहिल्यांदा साधारणपणे एक 10,000 वर्षापूर्वी आपल्याकडं आले, मोठ्या प्रमाणात आले. आणि त्यांनी इथं त्या आपल्या हे जे फर्स्ट इंडियन्स ज्याला म्हणतो की जे 65,000 वर्षापासून आलेले, आणि ज्यांनी हळूहळू आपले हातपाय पसरले. सुरुवातीला त्यांना ते अवघड गेलं, कारण इथं ऑलरेडी बाकीचे होमो मंडळी होत्या ना, इरेक्टस होता, निअँडरथाल होते, डेसोव्हेनियन्स होते. त्या सगळ्यांशी झगडून त्यांना करायचं होतं. आणि त्यामुळे त्यांना काही हजार वर्ष त्याच्यामध्ये गेली. आणि त्यामुळे सुरुवातीला जे पाकिस्तान म्हणजे आता मेहरगडला जे आले त्यांना तिथनं खाली तामिळनाडूपर्यंत जायला काही हजार वर्ष लोटावी लागली. असं काही एकदम 100-150 वर्षात ते काही तिथं पोचले नाहीत. पण त्यांच्याशी नंतर हे जे इराणमधनं आलेली मंडळी होती त्यांच्याशी संकर झाला आज आपल्याला. त्यामुळं आणि त्यातनं पुढं अजून 3-4 हजार वर्षांत जेव्हा शेती सुरू झाली त्याला माणूस पहिल्यांदा स्थिरस्थावर व्हायला लागला, तेव्हा पहिल्यांदा खेडी सुरू झाली आणि नंतर शहरं वसायला सुरुवात झाली. ही आपली पहिली हराप्पन संस्कृती सुरुवात झाली साधारणपणे 7,000 वर्षापूर्वी, म्हणजे इसवी सनापूर्वी साधारण 5,000 वर्ष तेव्हा सुरुवात झाली. आणि हराप्पन संस्कृती बहराला आली होती ती इसवी सनापूर्वी 2,000 वर्षापूर्वी, आणि लयाला गेली ती साधारण इसवी सनापूर्वी 2-3,000 वर्ष, आणि इसवी सनापूर्वी 2,000 वर्ष ती साधारण लयाला गेली. हराप्पन संस्कृती आपण ज्याला ती संस्कृती म्हणतो, तिथं पहिल्यांदा हे मेहरगडपासून नंतर सिंधू संस्कृती म्हटलं जातं किंवा सरस्वती संस्कृती म्हटलं जातं. तर ही सुरुवात झाली होती तिथे. पण त्याचा आवाका एवढा वाढत गेला की गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, काश्मीर इथपर्यंत सगळी ही संस्कृती पसरली. आणि संस्कृती आपण कशाला म्हणतो? शेवटी ही शहरं, त्यांच्याकडे एक कॉमन लिपी होती, त्यांच्याकडे एकाच पद्धतीने वागण्या पद्धती होत्या, बांधकामाच्या पद्धती होत्या. आपल्याला माहीत आहे, ते मी रिपीट करत नाही की त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र किती झालं होतं, ड्रेनेज वगैरे सिस्टीम, पाण्याचं कसं करत होते, हे मी काही त्यात बोलत नाही. मी फक्त त्याचा आवाका केवढा होता एवढं सांगतो. भारताची आजची आपली जी भूभाग आहे तो आहे 3 मिलियन किलोमीटर, 30 लाख किलोमीटर्सचा आपला आहे, स्क्वेअर किलोमीटर्स. आणि हराप्पन संस्कृती ह्याच्या 1/3 एवढी होती, 10 लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेली होती. तर हे झाले हे हराप्पन्स.
हरप्पनची लिपी आपल्याला अजून कळलेली नाही. कसं झालं की आता तसं बघायला गेलं तर इजिप्तची जी हायरोग्राफी आहे, म्हणजे इजिप्तमध्ये आपण चित्र बघतो, चित्रलिपी, तीसुद्धा आधी कळली नव्हती. पण काही शतकात 2-3 शतकांपूर्वी हे आर्किओलॉजीचे पुरातत्वशास्त्र असतात, त्यांना खोदताना एक रोझेटा स्टोन म्हणून तिकडे मिळाला की ज्याच्यावरती 3 लिप्यांमध्ये त्या राजाज्ञा वगैरे लिहिलेल्या, फॅरोआबद्दलचं लिहिलेलं होतं. आणि त्यातली एक लिपी होती ग्रीक, जी आपल्याला माहिती होती, आणि त्यामुळं त्याच्यावरनं त्यांना ते काढता आलं. तीच गोष्ट मेसोपोटेमियामधली सर्वात पहिली जी क्युनिफॉर्म लिपी होती त्याच्याबद्दल तसंच झालं, पण त्याचे देखील आपल्याला मिळाले. पण इथं हराप्पन संस्कृतीच्या बाबतीमध्ये हे आज माहिती आहे की हराप्पन लोक या मेसोपोटेमियामधल्या म्हणजे टायग्रिस युफ्रेटिसच्या भागामध्ये तिथे त्यांचा व्यापार उदीम चालू होता. मेसोपोटेमियातले लोक हराप्पाला मेलुहा म्हणायचे. मला वाटतं मेलुहा एक शिवा ट्रायोलॉजीमध्ये आहे, पण त्याचा ह्या हराप्पाशी संबंध नाही आहे, कारण हराप्पामध्ये शिवा वगैरे काही नाही आहेत. तर ही हराप्पन संस्कृती ही निर्माण झाली. आणि आज आपल्याला बघतो, आपण जर जेनेटिक स्टडी केला तर लक्षात येतं की आज भारतामधल्या प्रत्येक माणसामध्ये 50% हे ते हराप्पा आणि यांचे जे इराणमधून आल्यांची जी संकल्प, ते जीन्स आहेत, ती जी जनुक आहेत, ती आज आपल्याला प्रत्येकामध्ये दिसतात. या पुस्तकाचा अन्वयार्थ जर सांगायचा झाला तर हिटलर जो म्हणतो, आणि हे आपल्याचकडे असं नाही, जगामध्ये सगळीकडेच आहे, सगळे मिक्स्ड आहे. प्युअर ब्लड, प्युअर रेस, शून्य कुणामध्येही नाही आहे. आपण सगळेच जण मिक्स्ड आहोत. नंतर थोडा थोडा फरक कसा होत गेला, तर आता हे हराप्पाचं झालं. पुढचा भाग जो येतो तो जरा कॉन्ट्रोवर्शियल होतो, की तो पुढचा भाग म्हणतो की आर्यन्स आले. आर्यन्स म्हणजे कोण? तर ते ह्या गवताळ प्रदेशामध्ये जो मोठा पट्टा आहे, युरोपपासून ते मध्य आशियापर्यंत पसरलेला 8,000 किलोमीटर्स लांबीचा पट्टा आहे, त्या गवताळ प्रदेशामध्ये हे जे पशुपालक मंडळी होती ती स्वतःला आर्यन म्हणायची. त्यांची जी भाषा होती त्याला इंडो आर्यन लँग्वेज म्हणतात. आणि ते सगळीकडेच पसरले, ते म्हणजे जसे आपल्याकडे पसरले तसेच युरोपमध्येही पसरले. आणि त्यामुळंच युरोपमध्ये अगदी टोकाची इंग्लिशपासून ते आपल्याकडच्या संस्कृतपर्यंत आणि संस्कृतोद्भव अन्य आपल्या भाषांपर्यंत सगळ्यांवरती तो प्रभाव आहे. बरेचसे शब्द त्यामुळं कॉमन आहेत, एकमेकांमधनं उचललेले आहेत. हे भाषाशास्त्रज्ञांचं मत आहे. कॉन्ट्रोवर्सी कुठे येते? हे आर्यन्स आले कधी? तर जनुकीय शास्त्रांनी सुद्धा हे सिद्ध केलं की ते आले साधारण इसवी सनापूर्वी 2000 ते 1000 या काळामध्ये. जवळजवळ 1000 वर्ष ते येत होते. म्हणजे त्यांनी आक्रमण करून आपली संस्कृती संपवली वगैरे असं काही नाही. मायग्रेशन होतं ते. आज आपण भारतीय मंडळी अमेरिकेत बरेचसे मायग्रेट झालेलो आहोत. 1-1.5% लोकसंख्या मला वाटतं भारतीयांची आहे. आपण अमेरिकेवर आक्रमण केलं आहे का? नाही, आपण स्थलांतरित झालेलो. हे 1000 वर्ष असे स्थलांतरित होत आले. आणि मग ते ह्या हराप्पन मंडळींबरोबरती त्यांचं झालं संकट. इथं ते नंतर गंगेपर्यंत, गंगेच्या खोऱ्यापर्यंत म्हणजे अलाहाबादपर्यंत पसरले, यमुना याच्यापर्यंत. हराप्पन लोकांमध्ये ह्या आर्यन किंवा त्यांना स्टेपेस म्हणतात, म्हणजे जे गवताळ प्रदेशातले जे लोक आहेत, त्यांचे जीन्स हराप्पन लोकांमध्ये सापडत नाहीत. यावरनं यांनी कन्क्लुजन काय काढलं आहे की हे नंतर आलेले आहेत. आणि इथे मेन प्रॉब्लेम आला की जर हे नंतर आले असले, जर संस्कृत ही बाहेरनं आली आहे, प्रोटो संस्कृत म्हणजे आधीची संस्कृत अशीच होती असं नाही आहे, तर मग आम्ही सुरुवात इथनं झाली, आम्ही श्रेष्ठ वगैरे, हे जरा प्रॉब्लेम आला ना. बोलणार कसं? वैदिक संस्कृती ही आमची मग हराप्पन संस्कृतीला एक्सप्लेन कसं करणार? मग इतिहास तज्ज्ञांमध्ये असे मतभेद व्हायला लागले. काही जण म्हणाले हे आउट ऑफ आफ्रिका मान्य आहे, पण हे पुढचं जे आहे ते आउट ऑफ इंडिया आहे. हराप्पामध्ये मुळात आमच्याकडं आम्हीच आर्य, आम्हीच बाहेर गेलो. पण पुन्हा जनुकीय शास्त्रांनी त्यांना छेद दिला. कारण आपले हे जे हराप्पन, इराणियन असं जे आणि हे स्टेपेस आर्यन असा जो हा बेस आहे ना, हा फक्त इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, लंका याच्यातच आहे, असं कुठेही नाही आहे. या दृष्टीने आपण जगात युनिक आहोत. आणि त्यांनी एक फार सुंदर उपमा दिली याच्याकरता आपल्याला समज टाकायचं. आपण कोण आहोत? भारतीय म्हणजे कोण आहोत? मग तो म्हणतो आपण भारतीय म्हणजे एखाद्या पिझ्झासारखे आहोत.
कुठलाही पिझ्झा घ्या तुम्ही, त्याला एक बेस असतो पहिला. मग त्या बेसवरती तुम्ही सॉस आणि चीजचं आवरण घालता आणि नंतर मग त्याच्यावर तुम्ही टॉपिंग्स घालता. कुठे डब्बू मिरची घाला, कोणी नॉनव्हेज घालेल, काही असेल. तो म्हणतो आपण भारतीय म्हणजे किंवा भारतीय लोक म्हणजे ही जी भारतीय संस्कृती आहे एखाद्या पिझ्झासारखी आहे. आपला बेस कॉमन आहे. तो आहे आपला तो हराप्पन, फर्स्ट इंडियन्स, हराप्पन्स आणि आपला हा आर्यन्स आलेला. हा आपला बेस आहे. 50% आपण तसेच आहोत. त्याच्यावरती मग पहिला बेसिक आहे फर्स्ट इंडियन्स, म्हणजे पहिला बेस आपला फर्स्ट इंडियन्स 66 आलेले. त्यानंतरचा जो चीज आणि सॉस जो बिन आहे तो आहे आपला हरप्पन आणि हा आर्यन्सचा मेजर आहे तो. आणि त्यानंतर फुटकळ टॉपिंग्ज आहेत. आपल्यावरती हुणांनी हल्ले केले, ग्रीकांनी केले, मुघलांनी केले, अनेकांनी केले, मंगोलियन्सनी केले. पण त्यांचा आपल्या डेमोग्राफीवर, आपल्या पॉप्युलेशन तेवढा परिणाम झाला नाही. कारण ते एक तर थोड्या दिवसांपुरते आले होते. त्यांचं इंटरमिंगलिंग कमी झालं नाही असं नाही आहे. त्यांचा परिणाम जास्त करून आपल्या संस्कृतीवर झाला आहे. म्हणजे कल्चर आपल्या भाषांवरती झाला, आपल्या वास्तुशास्त्रावरती झाला. पण आपल्यावरती असा नाही झालेला असं तो मांडतो. आणि ही जी कॉन्ट्रोवर्सी आहे की हे आर्यन म्हणजे आम्ही मूळ कुठले, आम्ही शुद्ध कुठले. मग त्याच्यामध्ये एक त्यांनी फार छान उदाहरणे दिलं आजच्या काळाला सुसंगत जेनेटिक्सशी संबंधित. त्यांनी एक जीन आता जो रिसेंट काळामध्ये शोधून काढला आहे की पीडियाट्रिशियन आहेत मॅडमना माहिती आहे की लहान मुलांमध्ये सुद्धा काही वेळेला लॅक्टोज इंटॉलरन्स, दूध पचत नाही. मोठ्या माणसांमध्ये सुद्धा कित्येकांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ चालत नाहीत. याला एक जीन म्हणजे एक जनुक कारणीभूत आहे. आणि असं दिसलं आहे की हे जनुक प्रामुख्याने नॉर्थ इंडियामध्ये, जेवढे तुम्ही साऊथवर्ड दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे पूर्वेकडे जाल ते कमी कमी होत जातं. आणि त्यामुळं आपल्याकडे सर्वात जास्त मांसाहारी लोक तामिळनाडू आणि बंगाल, आसाममध्ये जास्त सापडतात. त्याचं कारणही आहे त्यांच्याकडे दुधाचं कन्झम्पशन आहे, त्यामुळे दूध पिणंही खूप कमी आहे. मी यालाही एक आमचा आहार श्रेष्ठ असं म्हणण्यात काही अर्थ नाही हे सांगण्याकरता तो सांगतोय. द सेम वे आम्ही श्रेष्ठ असं का म्हणायचं नाही ह्याच्याकरता तो तुम्ही सगळे शेवटी एकच आहात. मग नंतर तो उहापोह करतो की हे सगळे जातीभेद वगैरे कुठनं आलं. तर पहिल्यांदा म्हणजे इसवी पूर्वी 1000 वर्ष जे आर्यन्स वगैरे येत होते तर त्या मंडळींमध्ये एकमेकांशी विवाह म्हणा किंवा एकमेकांशी संकर कॉमन होता. असा काही मी माझ्या ह्याच्यातच करणार असं काहीही नव्हतं. ही सुरुवात कधी झाली तर तो म्हणतो की गुप्ता पिरियडमध्ये म्हणजे मौर्यांच्या एंडनंतर त्याची मूळ सुरुवात झाली. आणि त्याला कारणही होतं, थोडंसं भौगोलिक कारण होतं, त्याचप्रमाणे राजकीय कारणसुद्धा होतं. आपल्याला माहिती आहे आर्यावर्त म्हणजे जिथे आर्य राहतात ती जागा आर्यावर्त. त्यांनी कोट केलेलं आहे. पाणिनीने त्याच्या महाभाष्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. त्यांनी प्रश्न विचारला आहे आर्यावर्त म्हणजे कुठला भाग. तर तो उत्तर देतो उत्तरेला हिमालयापासून खाली विंध्याद्रीपर्यंत आणि पश्चिमेला सिंधू सरस्वतीपासून ते अलाहाबादपर्यंत जिथं गंगा जमुना भेटतात हा भाग तो म्हणतो आर्यावर्त आहे. पलीकडचा भाग हा म्लेच्छ आहे. म्हणजे तिथं हे लोकच होते पण ते आपल्यासारखे आर्यांसारखे किंवा विशेषतः ब्राह्मणिकल पूजा अर्चना याच्यामध्ये भाग घेत नव्हते. आणि त्यामुळं त्याच्या पलीकडचा भाग म्हणजे आजचा बिहार वगैरे बंगाल आणि इकडं विंध्याद्रीच्या खालचे म्हणजे आपण सगळी मंडळी साऊथ इंडिया तर वेगळाच भाग झाला. हे आपण सगळे म्लेच्छ होतो पाणिनीच्या दृष्टीने. मनुस्मृती आली साधारणपणे इसवी सनानंतर 100 वर्षांनी. त्याच्यामध्ये मात्र आर्यावर्त समुद्रापासून समुद्रापर्यंत म्हणजे तोपर्यंत प्रॉबेबली कारण मौर्य साम्राज्य गेलं होतं. आणि तो म्हणतो की हे विचार म्हणजे ज्यांनी जी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये की विचारांमध्ये सुद्धा फरक होता. आर्यावर्तामध्ये हे ब्राह्मणिकल ज्याला म्हणतो आपण की उच्चवर्णीय संस्कृत आमचंच फक्त वाले पलीकडचे लोक हे मानत नव्हते. आणि म्हणूनच मगध साम्राज्यामध्ये जैनिझम आणि बुद्धिझमचा उदय होऊ शकला असं तो सांगतो. आणि तो म्हणतो की मॉडर्न काळामध्ये
आंबेडकर गांधींचा जो वाद झाला तो एक प्रकारे तसाच होता. सनातनी विचार ऑफकोर्स प्रोग्रेसिव्ह, आणि त्याच्याविरुद्ध हा प्रोग्रेसिव्ह किंवा रॅशनल विचार आंबेडकरांचा. म्हणजे तो अशी एक जोडणी हे सगळं आपल्याला नंतर विचार करायला लावणार आहे. हे सगळं आपल्याला मान्य असेलच असं नाही आहे, पण तो हे अशी एक जोडणी मांडतो की यामुळं प्रॉब्लेम्स आलेले आहेत. मग जाती व्यवस्था आली म्हणजे काय झालं, तर मग नंतर फक्त आपल्याच गोटामध्ये ब्राह्मणांनी ब्राह्मणांशीच विवाह करायचा, मनुस्मृती आली, चतुर्वर्ण आला, आणि त्यातनं एंडोगॅमी म्हणजे फक्त आपल्या आपल्यात विवाह करणं, आणि हे जातीभेद सुरुवात झाली. तो म्हणतो की ह्या आपल्या जातीभेद हे आपल्या भारतीय संस्कृतीच्या पायातल्या बेड्या आहेत, आणि त्या बेड्या अशा अडकवल्या गेल्या, त्याचे तोटे पण खूप आहेत. एंडोगॅमी म्हणजे तुम्ही फक्त तुमच्यातच संकर करत राहिलात, जेवढी लार्ज पॉप्युलेशन असेल तेवढी मग म्युटेशन जास्त, तुम्हाला जास्त प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीप्रमाणे सुद्धा तुम्हाला जास्त संधी असते. त्यावेळी इथंही कमी होते. आपण आज पारशी लोकांमध्ये बघतो. तर तो मग म्हणतोय त्याला देखील आता जनुकीय आधार मिळतोय की उत्तर भारतामध्ये जे विशेष करून तिवारी ब्राह्मण्स वगैरे जे आहेत त्यांच्यामध्ये स्टेपे ऑर्गन्सचं प्रमाण, जीन्सचं प्रमाण थोडं जास्त आहे. सगळ्यांमध्ये भारतीयांमध्ये आहे, पण तिथं थोडं जास्त आहे. आणि जसं जसं तुम्ही बाहेर येतात तसं ते प्रमाण थोडं कमी होतं. कारण हे आता 2000 वर्षापासून ऑलमोस्ट आपण हे जातीमधला विवाह वगैरे सुरू केला. आता ह्याची पॉलिटिकल रिपरकशन्स काय आहेत, म्हणजे राजकीय. तो म्हणतो इतिहाससुद्धा बऱ्याच वेळेला कसं असतं की इतिहास लिहिताना बऱ्याच वेळेला इतिहास तज्ज्ञांसमोर देखील प्रश्न असतो की सत्य मांडायचं आहे, पण त्याचे परिणाम आजच्या काळात काय होतील हेही बघावं लागेल. आज आपण म्हणतो की 50-60 वर्षापूर्वी भारत स्वतंत्र झाला किंवा त्या काळामध्ये त्या इतिहासतज्ञ जे सगळे होते ते डाव्या विचारसरणीचे होते, आणि त्यामुळं त्यांनी मेडिएवल टाइम्स म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये जे काही अत्याचार वगैरे झाले त्याला तेवढा दाखवलं गेलं नाही. कदाचित त्यांचा त्यावेळेचा विचार असा असेल की ते दाखवलं तर आधीच जी फाळणी होऊन तेढ निर्माण झाली ते अजून वाढायला नको, कदाचित. त्यामुळं शेवटी इतिहास हा लिहिताना किंवा वाचताना देखील तो बऱ्याच वेळेला त्या संकुचित दृष्टिकोनात आजच्या ह्याच्याशी रिलेटिव्ह काय आहे, याचे आज काय परिणाम होतील या दृष्टीने देखील बघितला जातो. सत्तांतर झाल्यानंतर आपण म्हणतो की आपण युद्धाच्या कथा, आपण जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या जेव्हा वाचतो किंवा आपण ऐकतो किंवा सिनेमा बघतो त्याला वाटतं जर्मन किती मूर्ख होते ने, फटाफट मार खात होते. अरे पण ते 4 वर्ष लढले म्हणजे त्यांच्यातही काहीतरी असणारच आहे ना. पण इतिहास नेहमी जेत्यांकडनं लिहिला जातो. तर तसं इतिहासाकडे तो आपल्याला एक शेवटी सांगतो की वाचकांनीसुद्धा इतिहासाकडे बघताना थोडासा अनबायस्ड वृत्तीने प्रत्येक गोष्टीचा विचार करून मग तुम्ही इतिहासाकडे बघा, मग तुम्ही चालू घटनांकडे बघा, एवढं तो सांगून मग आपल्यावरती सोडून देतो की हा शेवटचा जो एपिलॉग जो आहे तर त्याच्यामध्ये त्याने ही उदाहरणं दिलेली आहेत. धर्म, इतिहास, राजकारण याच्याशी बघताना आपण जर हा आमच्या मनोजाल नाही आहे ना, मनोज कुलकर्णीचा शब्द वापरायचा म्हणजे एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आजच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या बिंदूकडे आपण जरा अधिक तारतम्याने बघू शकू. शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझी अशी अपेक्षा आहे की ह्यातले हे जे काही कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज आहेत म्हणजे आर्य आले की नाही, जाती व्यवस्था म्हणा किंवा हा जो इतिहास आहे आमच्या श्रेष्ठत्वाचा असू दे, तो ह्याच्यात म्हणतो ना की कुठल्याही इव्हन देशांनीसुद्धा दुराभिमान बाळगू नये, कारण देश फक्त हे काही शतकांपूर्वी निर्माण झालेले आहेत, देशसुद्धा अस्तित्वात नव्हते. त्यामुळं आपण हा कशा प्रकारे अभिमान बाळगायचा आणि पुढं कसं जायचं हे काही मुद्दे त्यांनी आणि अतिशय छान पद्धतीने मांडलेत. या पुस्तकाचं मराठीमध्ये सुद्धा आलेलं आहे, आपल्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक आहे. अतिशय वाचनीय आहे, साध्या भाषेत आहे आणि एंटरटेनिंग आहे. साधारण नॉर्थ म्हणजे आपण आर्यन म्हणतो, युरोपातून आलेले, आणि साऊथ जे आहे ते द्रविड म्हणतो. ते मूळ आता म्हणलं नाही तसं मग याच्यात त्यांनी तेही स्पेसिफाय केलं की त्याचा ऐतिहासिक उपयोग म्हणजे ह्या इतिहासाचा उपयोग राजकारणी कशा प्रकारे करतात तेही ते उदाहरण देतो की द्रविडियन्स आता जवळजवळ बरेचसे
त्यांनी काय सांगितलं, आपले इंडियन इतिहासात त्यांची दोन्ही बाजूची मतं मांडली आहेत. आणि तो म्हणतो मग आपण यापेक्षा बेस्ट आपण बघावं की आंतरराष्ट्रीय, की ज्यांना आपल्या लोकल पॉलिटिक्सशी काही संबंध नाही आहे, त्यांचं मत काय आहे. तर ते एका बाबतीत त्यांचं एकमत आहे की 65,000 वर्षापूर्वी भारतामध्ये आले. दुसऱ्या बाबतीत एकमत आहे की हराप्पन संस्कृती आर्यांच्या आधीची होती. तिसऱ्या बाबतीत एकमत आहे की आर्यांनी आक्रमण केलं नाही, ते स्थलांतरित झाले. आणि चौथ्या बाबतीत एकमत आहे की संस्कृत ही बाहेरनं आलेली भाषा आहे. ऋग्वेदामध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच वेळेला काउंटर आर्ग्युमेंट केलं जातं की ऋग्वेदामध्ये हे म्हटलेलं आहे वगैरे, पण ऋग्वेद हा सुद्धा बऱ्याच शतकांपर्यंत लिहिला जात होता आणि त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये नवीन ॲड केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही भांडारकर इन्स्टिट्यूटचा एक 7 दिवसाचा वेदांवरचा कोर्स केला, 4 वेदांवरचा. तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की त्यांच्यामधले जे देव आहेत वेदांमध्ये ओरिजिनल डिस्क्राईब केलेले, ते गणपती मंडळी नाहीच आहे. तो इंद्र, अग्नी ही मंडळी त्याच्यामध्ये त्यांचे देव आहेत. वरुण हे त्यांचे देव आहेत. म्हणजे हा सगळा जो कॉन्ट्रोवर्शियल पार्ट आहे. तर द्रविड लोक आता काय म्हणतात, आपल्याकडे एक मूलनिवासी संघटना म्हणून आहे, म्हणजे सगळेच म्हणतात आम्ही इथले मूळ. तर हा जेनेटिकली सांगतो तुम्ही सगळेच इथले मूळचे आहात, कारण तुम्ही सगळेच लोकांचे मिसळलेले आहात. तुम्ही सगळे भेसळ आहात, साध्या भाषेत सांगायचं तर. उगीच शुद्धतेचा काही टेंभा मिरवू नका. आता द्रविड लोक काय म्हणतात की येस, द्रविडियन भाषा ही बरीचशी म्हणजे प्रॉबेबली ह्याच्याशी हराप्पनची जी आहे त्याची जुळती आहे. त्या अर्थी आम्ही मूळचे इथले, आणि म्हणून त्यांचा हिंदी विरुद्ध जुगलबंदी चालू असते आणि उत्तर भारतीय आमच्यावरती कडी करतायत. हे पॉलिटिकली कसं असतं, जेव्हा हे जेनेटिक झालं आणि त्याच्या स्टडी पेपर जेव्हा पब्लिश झाले 2017 गोष्ट आहे, तेव्हा प्रॉब्लेम आला ना की कसं सांगायचं. मग ॲन्सेस्ट्रल नॉर्थ इंडियन आणि ॲन्सेस्ट्रल साऊथ इंडियन अशी त्यांनी विभागणी केली की ॲन्सेस्ट्रल म्हणजे पिढीजात असलेले नॉर्थ इंडियन उत्तर भारतीय, त्यांच्यामध्ये ह्या स्टेपे आर्यन्सचं प्रमाण थोडं जास्त आहे आणि साऊथमध्ये थोडं कमी आहे. पण मग मीडिया आणि यांनी काय सांगितलं, ते वेगळे आणि आम्ही वेगळे. प्रत्यक्षात तसं नाही आहे. म्हणून ह्यांना बऱ्याच वेळेला आता रिसेंटली जी कॉन्ट्रोवर्सी मेन्शन केली होती ती की ही जी मोहेंजोदारोची डान्सिंग गर्ल आहे, आता इव्हन बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की डान्सिंग गर्ल नाहीच आहे, तिचं पोश्चर बघा, ती अशी उभी आहे. तू कोण रे मला विचारणार आहे? शी इज द बॉस. हराप्पन संस्कृतीबद्दल तो तेही म्हणतो की त्यांच्या ह्या सगळी आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामध्ये कुठेही देऊळ नाही आहे. कुठेही त्यांनी जी शस्त्र दाखवली आहेत ती शिकारी करता वापरली जाणारी आहेत, युद्धांमधली नाही आहेत. तो म्हणतो की हे सगळे नॉन व्हायलंट लोक होते. नॉन व्हायलन्स हे महात्मा गांधींचं काही प्रेरोगेटिव्ह नाही आहे. हे नॉन व्हायलंट लोक होते. आणि त्यांच्याकडे राजा नाही आहे. त्यांच्यापासून खरं आपण शिकायला पाहिजे. कुठेही त्यांनी पुतळे उभारलेले नव्हते. पोस्टर्स लावणं तर लांब राहिलं, कुठेही उभारले नव्हते. मग ते कसं नियंत्रण करत असतील, तर एक आडाखा यांचा असा आहे की एक ग्रुप जसा रोममध्ये होता. रोममध्ये आपण म्हणतो की सुरुवातीला पहिल्यांदा लोकशाही सुरू झाली की एका ग्रुपनी सुरुवात केली, सिनेट हा शब्द तिथनं आला. तसा प्रॉबेबली एक ग्रुप होता की जो हे सगळं कोऑर्डिनेट करत होता. नियंत्रण नाही. कोऑर्डिनेशन आणि नियंत्रणामध्ये फरक आहे. तो ते कोऑर्डिनेट करत होता असं त्याचं म्हणणं आहे. नॉर्थ ईस्ट इंडियाचं काय हां, आता तेही सांगतो की येस, तर हे फक्त आर्यन्स आले नाहीत. मी मगाशी म्हणलं काही टॉपिंग्स पण आहेत. तर आपल्याकडं तिकडच्या ज्या भाषा आहेत काही, त्याला ऑस्ट्रो एशियन लँग्वेज म्हणतात. म्हणजे आसाममध्ये हे किंवा आपल्याकडे सुद्धा गोंड भाषा वगैरे ज्या आहेत त्या संस्कृतशी रिलेटेड तिथनं आलेले आहेत. आणि दुसरे चायनीज बर्मन म्हणून आहे, म्हणजे बर्मा चायना. म्हणजे इन अ वे आपल्याकडे 4 मायग्रेशन्स आली. आर्यन मेजर मायग्रेशन हे आर्यन्सचं होतं. काही प्रमाणात तिकडून आले लोक, आणि त्यामुळे त्यांचे काही जीन्स विशेषतः डेसोव्हिनियन जीन्स म्हणून जे आहेत ते त्या भागामध्ये आपल्याला दिसतात. जो होमो डेसोव्हियन तो नामशेष झाला आहे, पण तो त्या भागात होता. पण ते किती लोक आहेत? 1 ते 1.25% पूर्ण भारतामध्ये. पण त्यांच्यामध्ये सुद्धा हा आपला पिझ्झाचा बेस आहेच. त्याच्यावरचं हे फक्त टॉपिंग आहे, दॅट्स ऑल. म्हणून त्यांच्या भाषा थोड्याशा वेगळ्या आहेत. शाक्त पंथ जो झाला बंगालमध्ये, व्हॉट वॉज द रिझन? म्हणजे हे जी पूजा यांचे मल्टिपल देव आणि हे सगळं सुरू झालं आणि तिथं जो तो ह्या पुस्तकामध्ये बाकी धर्माबद्दल फारशी बोलणं नाही. एवढंच तो म्हणतो
की मायग्रेशन हां मेन मायग्रेशन आणि संस्कृती म्हणजे त्यांचे आचार विचार. म्हणून तो म्हणतो की आर्यावर्त आणि पलीकडचा म्लेच्छ. आर्यावर्तातले लोक हे यज्ञ आणि पूजापाठ आणि बळी देणं हे करायचे, ते म्लेच्छ म्हणजे मगध वाच्यामध्ये ते चालत नव्हतं आणि म्हणून तिथं जैनिझम आणि बुद्धिझमचा उदय होऊ शकला. इथं हे ऑर्थोडॉक्स होते, यांना चालतच नव्हतं ते. नाही, हे स्टेपे जे आहेत ना ते कझाकिस्तानपासून ते ईस्ट युरोपपर्यंत. किंबहुना तो म्हणतो की हिटलरनी ज्या लोकांचा सर्वात जास्त द्वेष केला, पोलंड आणि ईस्ट एशिया, आर्मेनिया वगैरे, सगळे जर्मन त्यांचेच वंशज आहेत. सर होमोसेपियन्सला पॅरलल इतर प्रजाती होते, तर मग आपलं इव्होल्युशन झालं, मग त्यांचं नाही झालं का? कारण इव्होल्युशनमध्ये हे त्यांच्यावरती भारी पडले. जसे अनेक एक्स्टिंक्ट होत गेल्या हां, तसं एक्स्टिंक्शन म्हणजे नामशेष होत गेले. ते नामशेष होते. निअँडरथाल अगदी 21,000 वर्षापूर्वीपर्यंत निअँडरथाल होते. कपटाने मारलं गेलं सगळ्या नियंत्रण कपट 21,000 वर्षापूर्वीपर्यंत. इनफॅक्ट त्यांच्यामध्ये आपण म्हणू रोटी बेटी व्यवहार पण होत होते. म्हणून तर 2% आपल्याकडे आपल्या जीन्समध्ये निअँडरथाल आहेत. ते मेंदू सुद्धा आपल्या इतकाच होता. मेंदू सुद्धा आपल्या इतका मोठा होता. पण समहाव ते ना, आणि म्हणून तर ह्या आर्यन्सना सुद्धा जे आले किंवा हराप्पन्सना सुद्धा जे 65 त्यांना देखील भारतभर पसरायला काही हजार वर्ष जावी लागली, कारण त्यांना तिथं झगडावं लागत होतं. किंवा आता भीमबेटका म्हणून जी जागा आहे, तर तिथे जवळजवळ 70-80 हजार वर्षापूर्वीची भित्तिचित्र आहेत. ती काही ह्या होमोसॅपियन्सने केलेली नाही आहेत. नंतरची रंगचित्र, पण तिथं अनेक वर्ष लोक येत गेले. पण काही काही जे आहेत ते 70-80 हजार वर्ष, ते प्रॉबेबली होमोसॅपियन्सच्या आधीच्या लोकांची आहेत. पण ते सगळे नामशेष होत गेले.